नाशिकमधील तपोवन हा सगळ्यांना माहिती आहे, पण इगतपुरीमध्ये असलेला हा सुंदर ठिकाण तुम्ही पाहिले का? अनेक लोक याला तपन 2 असे किंवा म्यानमार गेट म्हणून ओळखतात. तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. आज आपण इगतपुरीमध्ये असलेल्या म्यानमार गेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इगतपुरीच्या रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला टर्न घ्या. पुढे साधारण 5 ते 10 मिनिटाचा प्रवास करून तुम्ही पोहोचाल म्यानमार गेटाजवळ. आणि म्यानमार गेटाच्या समोर इथे तुम्हाला मोठी पार्किंग बघायला मिळेल आणि ही पार्किंग तुम्हाला एकदम फ्री असल्यामुळे तुम्ही इथे गाडी आरामात पार्किंग करू शकता. आणि इथे तुमचं नाव टाकून तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे. इथे कोणतीही फी घेतली जात नाही. बाकी या तक्त्यांवर तुम्हाला दिसलेल्या सूचना आणि या सूचनांचं पालन करायचं आहे. या ठिकाणाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार. याची रचना पाहिल्यावर अनेकांना या ठिकाणाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार. याची रचना पाहिल्यावर अनेकांना म्यानमारमधील बौद्ध वास्तुकलेची आठवण येते, म्हणूनच याला म्यानमार गेट या नावाने ओळखतात. मध्ये तुम्हाला सुंदर आणि शांत परिसर बघायला मिळतो आणि समोर तुम्हाला हे आकर्षक धम्मचक्र देखील पाहायला मिळत. बसण्यासाठी छान बाका, स्वच्छ वातावरण असल्यामुळे इथे फिरण्याचा अनुभव खूपच सुंदर वाटतो. आणि मित्रांनो, या सुंदर परिसरात तुम्हाला कमळाचे सजलेले छोटे छोटे तळही पाहायला मिळते. त्या तळ्यात उमगलेले कमळाची फुलं आणि पाण्यात फिरणारे मासे सुद्धा बघायला मिळतील. आणि आता पुढे तुम्हाला बुद्ध पार्क सुद्धा बघायला मिळेल. हा परिसर शांत आणि स्वच्छ आणि निसर्ग वातावरणात ओळखला जातो. इथे भगवान बुद्धांच्या विचारांशी संबंधित सुंदर वस्तू आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. आजूबाजूला हिरवगार सुंदर बाग आणि प्रसन्न परिसरामुळे इथे आल्यावर मनाला खूप शांत वाटतं. मित्रांनो, धम्मचक्राजवळ तुम्हाला सुंदर बौद्ध विचाराची वस्तू पाहायला मिळते. या ठिकाणाची रचना अतिशय आकर्षक असून त्यावर सुंदर नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळेल. धम्मगिरी हे जगातील प्रसिद्ध विपश्यना ध्यान केंद्रापैकी एक आहे.